महाराष्ट्राच्या राजकारणातील नवीन रणकंदन गुंगी गुडिया वाद. नमस्कार मित्रांनो, ऑल इन वन या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी कुशल तुमच्या सर्वांचे स्वागत करतो. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका जुन्या आणि अत्यंत वादग्रस्त वक्तव्यावरून मोठं रणकंदन पेटलं आहे. 60 वर्षांपूर्वी राष्ट्रीय राजकारणात गाजलेला गुंगी गुडिया हा शब्द आता महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांच्या संदर्भात वापरल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. नेमका काय आहे हा वाद आणि का आमनेसामने आलेत पक्ष? पाहूयात सविस्तर. 60च्या दशकात समाजवादी नेते राम मनोहर लोहिया यांनी देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर गुंगी गुडिया अशी टीका केली होती. बीड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या 31 जुलैच्या दौऱ्यादरम्यान एका पत्रकाराने कायदा सुव्यवस्थेवरून प्रश्न विचारला असता धनंजय मुंडे यांनी पत्रकाराला प्रश्न विचारण्यापासून रोखले होते. या घटनेचा व्हिडिओ 3 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केला आणि त्यावर लिहिले, सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहतील? या एकाच पोस्टने संपूर्ण राजकारणात खळबळ उडवून दिली. या टीकेनंतर राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादीचा संताप. राष्ट्रवादी काँग्रेसचे आक्रमक कार्यकर्ते थेट मुंबईतील काँग्रेस कार्यालयावर धडकले आणि त्यांनी जोरदार आंदोलन केले. आमदार धनंजय मुंडे यांच्यासह नेत्यांनी या टीकेचा तीव्र शब्दात निषेध केला. काँग्रेसची पाठराखण. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत सुनेत्रा पवार यांच्यावरील या टीकेचे उघडपणे समर्थन केल्याचे पाहायला मिळाले, ज्यामुळे काँग्रेसविरुद्ध राष्ट्रवादीमधील वाद अधिक टोकाला गेला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भाषेचा निषेध करत, राजकारणात मतभेद असू शकतात, पण महिला नेत्याबद्दल अशी भाषा वापरणे दुर्दैवी आहे, असे म्हटले. दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी इंदिरा गांधींवरही भूतकाळात अशी टीका झाली होती, पण त्यांनी ती कृत्वारटून खोडून काढली. त्यामुळे सुनेत्रा पवारांनीही स्वतःला सिद्ध करून दाखवावे अशी प्रतिक्रिया दिली. या संपूर्ण प्रकरणावरून आता सोशल मीडियावर 2 बाजू निर्माण झाल्या आहेत. एका बाजूला राजकीय पक्षांच्या अधिकृत हँडल्सवरून अशा प्रकारची भाषा वापरल्यामुळे ट्रोल आर्मी आणि राजकीय पक्षांमधील मर्यादा पुसट होत चालल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे राजकीय संघर्षात महिला नेत्यांना लक्ष्य करताना भाषेची मानके पाळली गेली पाहिजेत असा सूर सर्वसामान्यातून उमटत आहे. तर मित्रांनो, सुनेत्रा पवारांवर झालेल्या या टीकेवरून तापलेलं राजकारण आणि काँग्रेस राष्ट्रवादीमधील हा कलगीतुरा आगामी काळात कोणतं वळण घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. या संपूर्ण प्रकरणावर तुमचं काय मत आहे? काँग्रेसची ही टीका योग्य आहे की चुकीची? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच ताज्या व महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडींसाठी आपल्या ऑल इन वन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.